अपमान झाला म्हणून बंधू रावणाजवळ ती आली आणि रडू लागली. तुम्ही असताना माझा अपमान होतो म्हणजे काय? रावण म्हणतात, कुणी केला अपमान? मी असताना माझ्या बहिणीचा अपमान? एवढं धाडस कुणी केलं? म्हणे खर दूषणला मारणारे ते दोन सुकुमार त्यांनी केलंय. म्हणे हो, ते अत्यंत तेजोयमान आहेत. रुद्राक्षाच्या माळा त्यांनी घातल्या, वल्कल वस्त्र धारण केली आहेत, धनुष्यबाण दोघांच्याही हातात आहे. खर दूषणला त्यांनी मारलंय. रावणाने मनात विचार केला, खर दूषणला जर मारू शकतात, खर आणि दूषण हे दोन राक्षस अत्यंत महाभयंकर, आणि यांचा वध झाला आणि त्या दोन सुकुमारांकडून वध झाला असं जेव्हा रावण ऐकतात तेव्हा रावणाचं एक मन सहज बोलून जातं की खर दूषण सारख्या महाभयंकर अत्यंत दुष्ट अशा राक्षसांना जर मारल्या गेलं तर ईश्वराचा अवतार या भूतलावर झालाय का? मन साशंक, मनामध्ये सहज विचार येऊन जातो की ईश्वराचा अवतार तर झाला नाही ना या भूतलावर. पण शूर्पणखा लगेच आपलं रडणं सुरू करते. तुला बदला घ्यायचाय बरं, तुझ्या या बहिणीच्या अपमानाचा बदला. म्हणे ठीक आहे ठीक आहे. रावण हेर खात्याचे जे अधिकारी असतात नाही का, क्राईम ब्रांच ज्याला आपण म्हणतो, ते हेर खात्याचे सगळे सैनिक रावण पाठवतो. सगळ्यांकडून सगळी माहिती गोळा होते आणि इकडे श्रीराम प्रभू माता सीतेला विनंती करतात की समोर जे माझं अवतार कार्य आहे ना, त्या अवतार कार्यामध्ये तुला माझी मदत करायची. म्हणे ठीक आहे, सांगा मी काय तुमची मदत करू? म्हणे तू अग्निदेवाकडे जा आणि तुझं प्रतिबिंब माझ्याजवळ ठेव. म्हणे ठीक आहे. अग्निदेवाकडे माता सीता गेली. माता सीतेचं प्रतिबिंब श्री रामाजवळ, जणू काही माता सीताच. आणि इकडे रावण मरीची हा राक्षस, आपण ऐकलं विश्वामित्रजींसोबत जेव्हा राम होते, आपण ऐकलं मरीचीला मारलं नाही, बाण मारला, समुद्र तटावर फेकून दिलं बाणानी. म्हणे पुढे माझ्या लीलेत तुमचं काम आहे. आणि आता हे मरीची राक्षस, मारीच असं नाव आहे कोणत्या ग्रंथात? कोणत्या ग्रंथात मरीची असं नाव आहे. तर मारीच हे राक्षस रावण जेव्हा विचारतात, म्हणे माझ्यासाठी तुला मदत करायची आहे, तू मदतीला तयार हो. आता जेव्हा रावण विचारतात, मरीच रावणाचे मामा, रावण त्यांचा भाचा. मी मामा जरी असलो ना, पण जर रावणाला नाही म्हटलं तर रावण मला मारून टाकेल, आणि रावणाची जर मदत केली तर प्रभू श्री राम मला मारेल. मला मरायचंच आहे. मी मदत रामाची केली तरी, मदत रावणाची केली तरी आणि नाही केली तरी मला मरायचंच आहे. मदत नाही केली रावण मारेल, आणि मदत केली राम मारेल. मरायचंच आहे ना, मग रामाच्या हातून मरूया की. आणि म्हणून मरीच तयार झाले. म्हणजे ठीक आहे, मी मदत करायला तयार आहे. आणि सुवर्ण मृग म्हणजे सोन्यासारखी झळझळीत त्वचा असणारं मृग म्हणजे हरिण. आणि आता राम सीता जिथं बसलेले आहेत तिथं हे हरिण आलं आणि या हरिणाने इकडून तिकडून माता सीतेचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. आणि माता सीता म्हणते आहे श्रीरामांना की मला हे हरिण पाहिजे.
इतकी साधारण ती नव्हतीच. एक हरिण तिने मागावं. बहुतेक ग्रंथामध्ये संदर्भ आले की मला कंचोळी म्हणजे चोळी शिवायची आहे, काय 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 काय. इतकी साधारण ती नव्हतीच. हा, आणि ती तर मुख्य सीता ती नव्हती, ते माता सीतेचं प्रतिबिंब होतं. तिनं मृगाची मागणी केली, म्हणे हे सुवर्ण मृग मला पाहिजे. आणि कधीच नव्हे तो आपल्या पत्नीनं हट्ट केला, आणि तो हट्ट आता आपल्याला पुरवावाच लागेल. या भावनेनं श्रीराम त्या मृगाच्या मागे धावले. आणि जसे श्रीराम त्या मृगाच्या मागे धावले, ते मृग उड्या मारत मारत, आता मृग म्हणजे हरिण, हा, आणि जो या हरणाच्या नादाला लागतो महाराज, हरिण त्याचं काय काय करतं आपल्याला माहित आहे नाही का. तेव्हा या हरिणानं रामाला उड्या मारत मारत एकदम घोर अशा घनदाट जंगलात नेलं. राम त्याचा पाठलाग करत आहे. आणि माता सीता जेव्हा लक्ष्मणाला सांगते की तुमचे भ्राताश्री जंगलात निघून गेले, मी त्यांना मृग मागितलं, सुवर्ण मृग दिसलं, ते मी मागितलं आणि तुमचे भ्राताश्री निघून गेले जंगलात. मला लक्ष्मणा लक्ष्मणा अशी दोनदा हाक ऐकायला आली. मला असं वाटतं माझे प्राणनाथ, माझे स्वामी कोणत्या संकटात आहेत, तुम्ही जावं, त्यांची मदत करावी. पण अगं, मी तुला इथं सोडून, एकटीला सोडून मी कसा जाऊ. म्हणे नाही नाही, जा तुम्ही जा. आणि म्हणून लक्ष्मण आपल्या भावाला वाचवण्यासाठी म्हणून माता सीतेला त्याच कुटीमध्ये, त्या झोपडीमध्ये एकटं ठेवून लक्ष्मण निघून जातात, धनुष्य हातात घेऊन. भ्राताश्री मी आलो, काळजी करू नका, मी आलोय, असं म्हणून लक्ष्मण निघून जातात. आणि माता सीता एकटी आहे असं पाहून भिक्षुकाचा रूप घेऊन रावण तिथे येतात. रावण साधु वेश में आया, भूख ने मुझको बहुत सताया. रावण साधु वेश में आया, भूख ने मुझको बहुत सताया. भिक्षा दो यह धर्म का, पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम. भिक्षा लेकर सीता आई, हाथ पकड़ रथ में बैठाई. सुनी कुटिया के हीरा, पतित पावन सीताराम. भिक्षुकाचा वेश घेऊन रावण तिथं. आणि जसं रावणाला पाहिलं, म्हणजे एका भिक्षुकाला पाहिलं, भिक्षाम देही भिक्षाम देही. संपाती गरुड आणि संपाती गरुडाचे भाऊ जटायू. आणि जसं जटायूला कळून चुकतं की हा दुष्ट राक्षस एका स्त्रीला बळजबरी आपल्या सोबत नेत आहे, तेव्हा जटायू गरुड रावणासोबत युद्ध करतात. जटायू नाव त्या गरुडाचं आहे. संपाती हे मोठे आणि जटायू लहान. तेव्हा या जटायू गरुडाचं एक वैशिष्ट्य असं इथं मांडावंसं वाटतं की त्रेता युगातले पक्षी सुद्धा कर्तव्य परायण होते. शब्द नीट ऐका. त्रेता युगातले पक्षी सुद्धा कर्तव्य परायण होते, पण कलियुगातले माणसं सुद्धा कर्तव्य परायण नाहीत. त्रेता युगात एका स्त्रीच्या इब्रतीचा सन्मान करावा
ही सत्सद विवेक बुद्धी एका पक्षाला होती, कलियुगात ती माणसाला सुद्धा नाही. हे फार मोठं दुर्दैव आहे. जटायूला माहित नसेल का हा इतका ताकदवान रावण मी याच्या समोर टिकू शकत नाही, माहित नसेल का? हा, पण रावणाला मदत केली नाही. रावणाच्या विरुद्ध जटायू उभे राहिले. श्री रामचरित मानस या ग्रंथात जटायूचं चरित्र मोठ्या सन्मानानं गोस्वामी श्री तुलसीदासजींना लिहावंसं वाटलं. आग विझवायला आलेली चिमणी जेव्हा त्या बंदराला उत्तर देते की मला माहित आहे माझ्या चोचीतल्या पाण्यानं ही आग विझणार नाही, मला माहित आहे, मग तिला वानर म्हणतं की तू जळशील ना, मग मरशील ना जळून. म्हणे मरू दे, जळली तरी चालेल, मेली तरी चालेल, पण तरी मी आग विझवायचा प्रयत्न सोडत नाही. का? कारण इस आग का इतिहास जब लिखा जाएगा तब मेरा नाम आग लगाने वालों के लिस्ट में नहीं, आग बुझाने वालों के लिस्ट में होगा. आणि ही राम कथेची शिकवण आहे. हे राम तत्व आहे, हे शिव तत्व आहे, हे मनुष्य जीवनाचं तत्व आहे. रावणाच्या विरोधात उभे राहिले जटायू. माहित होतं रावण माझा प्राण घेणार, हे माहित होतं. रावणाच्या समोर माझा निभाव लागणार नाही, हे माहित होतं. तरी सुद्धा रावणाच्या विरोधात उभे राहिले. आणि म्हणून रामचरित मानस या ग्रंथामध्ये जटायूचं नाव मोठ्या सन्मानानं घेतल्या जातं. तुम्हाला करायचं नाही नका करू, पण विरोधात उभं राहू नका. तुम्हाला करायचं नाही नका करू. जे भजन करतात त्यांना भजन करू द्या, जे महादेवाच्या मंदिरात जातात त्यांना जाऊ द्या, जे राम कथेत येतात त्यांना येऊ द्या. जे कुठंच जात नाही त्यांच्या नजरा मोठ्या यांच्यावर असतात. यांना काय काम, उठले सुटले घेतले टाळ का निघाले भजनाला, यांना काय काम. आता मागच्या वर्षी आणलं होतं त्या बाईला कथेला, आता याही वर्षी यांच्या डोक्यात भूत घुसलं कथेचं. केली यांनी याही वर्षी उठून उभी कथा आणि बोलवलं बा त्याच बाईला. तुम्हाला करायचं नाही नका करू, पण ईश्वरी कार्याच्या आडवे होऊ नका. शास्त्र सांगते, शास्त्र. दक्ष प्रजापती महादेवाचा अपमान केला, काय झालं? शिरधडाच्या वेगळं झालं. तुम्हाला करायचं नाही नका करू. फूल बनता येत नाही नका बनू, पण काटे तरी नका बनू ना. ईश्वरी कार्याला मदत करता येत नाही करू नका, पण जे करत आहे त्यांची निंदा नालस्ती पण करू नका. शास्त्र सांगते जटायू पंख छाटून टाकले रावणानी, आणि इकडे राम लक्ष्मण आले कुटियामध्ये, माता सीता नाही. आणि म्हणून श्री रामांच्या लक्षात येतं कुणीतरी कपट केलंय, कुणीतरी षडयंत्र रचलंय. चल लक्ष्मणा चल. दोघे सैरा बैरा धावतात, दोघे सैर वैर जंगलात धावतात. आणि जटायू जवळ जेव्हा येतात तेव्हा जटायू सांगतो की दुष्ट राक्षस रावण त्यांनी माता सीतेला नेलंय. आणि रामाच्या मांडीवर डोकं ठेवून जटायू आपला प्राण सोडतात. दोन्ही पंख छाटून टाकतात रक्तबंबाळ युद्धामध्ये. पण राम जोपर्यंत येत नाही तोपर्यंत राम 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 हा जप करत जटायू. आणि जसं राम आले सांगतात मी पाहिलं दुष्ट राक्षस रावण तो घेऊन गेला माता सीतेला, आणि जटायू प्राण सोडतात. मंडळी, आता तो दुष्ट राक्षस रावण घेऊन गेला इतकं कळलं, पण कुठं घेऊन गेला आणि कुठं नेऊन ठेवलं हे कळायला मार्ग नाही. आणि म्हणून जंगलात भटकणं सुरू आहे, भटकंती सुरू आहे. माता सीता शक्ती स्वरूप आहे, माता सीता शक्ती स्वरूप आहे. आता शक्तीच निघून गेली. शक्तीच निघून गेली, काय राहिलं? तेव्हा
श्रीराम सजल नयनांनी अर्थात अश्रू भरल्या नयनांनी अगणित अगणित अश्रुधारा त्यांच्या डोळ्याला आहेत. जनक राजा एवढ्या मोठ्या नगरीचे राजे, हे जनक नंदिनी, तू त्यांची दुलारी आहेस, तू त्यांची पुत्री आहेस. काय तोंड दाखवायचं मी, काय सांगायचं त्यांना. मनुष्य देह धारण केला होता. मनुष्य देह धारण करत असताना कर्तव्याचंही निक्षून पालन केलं आणि ज्या भावना आहेत भावनात्मक होऊन मनुष्य देह धारण करून कर्तव्याचं पालन केलं. माता सीतेच्या प्रति भाव उत्कट होऊन वाहत होता. दिवसामागून दिवस माता सीतेला शोधण्याचं शोध कार्य सुरू होतं. आणि अशातच एक दिवस एका आश्रमामध्ये श्री राम प्रभू आलेत लक्ष्मणाला घेऊन. कुणाचा आश्रम होता तो? माता शबरीचा. शबर राजाची ही मुलगी शबरी, 12 वर्षाचं वय, बालविवाहाची पद्धत. आणि तिनं पाहिलं लग्नाच्या दिवशी लग्न मंडपात बकरे बांधून ठेवले होते. कशासाठी? म्हणे तुला सुख मिळावं म्हणून या बकऱ्यांचा बळी दिला जाणार आहे. तुला सुख मिळावं म्हणून या बकऱ्यांचा बळी दिला जाणार आहे. तिला पटलं नाही. तत्क्षणी तिनं स्वगृहाचा त्याग केला. घनदाट जंगलात आली. एक आश्रम दिसला. त्या आश्रमात ती राहू लागली. तो आश्रम होता श्री मातंग ऋषींचा आश्रम. त्या आश्रमात ती राहू लागली. जेव्हा ऋषी आश्रमाच्या बाहेर जायचे तेव्हा सडा सारवण करायची, झाडून टाकायची आणि ऋषी आले का पुन्हा लपून राहायची. वर्षामागून वर्ष गेले. 12 वर्षाची शबरी जेव्हा आश्रमात आली, आज वृद्धावस्था. मातंग ऋषींनी ठरवलं, म्हणे कोण ही स्त्री आहे? सडा सारवण करते, फुलाच्या माळ्या करते, बिल्वपत्र आणते, मंजिरा आणते, स्वयंपाक करते. कोण ही स्त्री आहे? झुडपाच्या आड लपून बसले मातंग ऋषी. आणि मातंग ऋषींनी शबरी मातेला पाहिलं. मातंग ऋषी आश्रमात आले. तिला विचारलं, कोण आहेस तू? म्हणे मी शबरी आहे. म्हणे मी तुझ्या सेवेवर अत्यंत प्रसन्न झालोय. म्हणे तुम्ही माझे गुरु आहात. वर्षानुवर्षापासून मीच तुमच्या आश्रमात राहत आहे. तुम्ही माझे गुरु आहात आणि म्हणून मला आशीर्वाद द्या. मातंग ऋषी म्हटले, मी तुझ्या या सेवेवर अत्यंत प्रसन्न झालोय आणि सांग तुला काय आशीर्वाद पाहिजे? म्हणे राम रघुनंदनाचं दर्शन. म्हणे ठीक आहे, नक्की तुला राम रघुनंदनाचं दर्शन होईल. आता जेव्हा गुरुकडून आशीर्वाद मिळाला, ही शबरी माता काय करायची? आश्रमातले सगळे कामधाम आटोपले का ही शबरी माता टोपलीमध्ये फुलं घ्यायची आणि रस्त्यानं ही ती फुलं टाकत जायची रोज रोज न चुकता. राम येणार आहेत हे सांगितलं माझ्या गुरूंनी, पण राम कधी येणार आहे हे नाही सांगितलं. मेरे झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे, राम आएंगे। बोले श्री रामचंद्र प्रभु की जय हो।
माता रडायला लागली, आनंद विभोर झाली. श्रीरामांचा हात धरला, श्रीरामांचा हात धरला आणि माता शबरी हात धरून श्रीरामांना आणू लागली. राम आएंगे तो अंगना सजाऊंगी, दीप जला के दिवाली मैं मनाऊंगी. राम आएंगे तो अंगना सजाऊंगी, दीप जला के दिवाली मैं मनाऊंगी. मेरे जन्मों के सारे पाप मिट जाएंगे. राम आएंगे, राम आएंगे, आएंगे, राम आएंगे. शबरी मातेनं हात धरून आणलं आणि आपल्या झोपडीमध्ये, आपल्या कुटियेमध्ये शबरी मातेनं श्रीरामाला बसवलं. शबरी माता श्रीरामाच्या चरणाजवळ बसली आणि शबरी माता श्रीरामांच्या चरणाची सेवा करू लागली. राम झूलेंगे तो बाल ना झूलाएंगी, मीठे मीठे मैं भजन सुनाऊंगी. मेरे जिंदगी के सारे दुख मिट जाएंगे. राम आएंगे, मैं तो रुचि रुचि भोग लगाऊंगी. श्रीरामांचं चरण प्रक्षालन केलं, श्रीरामाच्या चरणाची सेवा केली. फुलमाळ श्रीरामांच्या गळ्यामध्ये घालून दिली, पुष्पहार श्रीरामाच्या गळ्यामध्ये घालून दिला, भारी टिळक लावला. आनंद विभोर, आनंदानं गदगदीत हर्षित झाली शबरी माता. श्रीरामांची सेवा करू लागली, आरती केली. आणि आता शबरी माता विचारत आहेत, प्रभू भूक लागली असेल नाही, भूक लागली असेल नाही. आणि शबरी माता जे बोर वनामधले बोर तिनं संग्रहित करून ठेवले होते, त्या बोरांना श्रीरामांना विनंती करते, सेवन करा प्रभू, स्वीकार करा. मैं तो रुचि रुचि भोग लगाऊंगी, माखन मिश्री में राम को खिलाऊंगी. मैं तो रुचि रुचि भोग खिलाऊंगी, माखन मिश्री में राम को खिलाऊंगी. प्यारी प्यारी राधे प्यारे श्याम संग आएंगे. राम आएंगे, राम आएंगे, आएंगे, राम आएंगे. जसं लक्ष्मणाने पाहिलं की ही सगळी बोरं कुणीतरी उष्टी करून ठेवली आहे, लक्ष्मणाने प्रभू श्रीरामाचा हात धरला. म्हणे, हो भ्राताश्री, ही सगळी फळं उष्टी आहेत आणि ही तुम्ही खाता. मला माहित आहे ही सगळी फळं हिनं उष्टी करून ठेवली, तुम्हाला द्यायला काही नाही ना, म्हणून आता हिची उष्टी बोरं तुम्हाला दिली. बसायला काही दिलं नाही, दगडावर बसवलं. तुम्हाला पाहिलं आणि अश्रूंनी तुमचे पाय धुतले. म्हणे, कोण आहे ही स्त्री? तेव्हा शबरी मातेनं भाव प्रकट केला. म्हणे, मला सांगितलं होतं तुम्ही पत्नी विरहामध्ये इथं याल, तुम्ही दुःखात असाल. हे बोरवन आहे, दुसरं कोणतंच फळ या वनामध्ये नाही. आणि म्हणून आंबट चवीचं फळ जे मला लागलं ते मी फेकून दिलं आणि जे मला गोड लागलं ते मी तुमच्यासाठी ठेवलं. आनंदानं सेवन करा प्रभू, आनंदानं सेवन करा. आणि मग श्रीरामांनी लक्ष्मणाला बोरं दिली आणि दोन्ही भावांनी नैवेद्य भोग स्वीकार केला. शबरी मातेकडून जी बोरं होती त्या बोरांचं सेवन केलं. मेरा जन्म सफल हो जाएगा.
तालियों के साथ जय श्री राम। मेरा जन्म सफल हो जाएगा, तन झूमेगा और मन गीत गाएगा। मेरा जन्म सफल हो जाएगा, तन झूमेगा और मन गीत गाएगा। राम सुंदर मेरी किस्मत चमकाएंगे, राम आएंगे मेरी झोपड़ी के जय श्री राम। सर्वांनी नृत्य करायचं। जय श्री राम। श्री रामचंद्र प्रभु की जय हो। मेरी झोपड़ी के जय श्री राम, मेरी झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे, राम आएंगे मेरी झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे, राम आएंगे। मेरी झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे, राम आएंगे, राम आएंगे, आएंगे राम आएंगे, राम आएंगे, आएंगे राम आएंगे। मेरी झोपड़ी के जय श्री राम, मेरी झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे, राम आएंगे। जय श्री राम। जय श्री राम। राम आएंगे तो अंगना सजाऊंगी, राम आएंगे तो अंगना सजाऊंगी। दीप जला के दिवाली में मनाऊंगी, मेरे जन्मों के सारे पाप मिट जाएंगे, राम आएंगे, राम आएंगे, आएंगे राम आएंगे। जय श्री राम। तालियों के साथ राम झूलेंगे तो पाल न झूलाऊंगी, मीठे मीठे मैं भजन सुनाऊंगी। मेरी जिंदगी के सारे दुख मिट जाएंगे, राम आएंगे। जय श्री राम। मैं तो रुचि रुचि भोग लगाऊंगी, सकल मिश्री में राम को पिलाऊंगी।
प्यारे प्यारे श्याम संग आएंगे, राम आएंगे, राम आएंगे, आएंगे राम आएंगे, मेरी झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे, राम आएंगे। जय श्री राम। जय श्री राम। जन्म सफल हो जाएगा, तन झूमेगा और मन गीत गाएगा। मेरा जन्म सफल हो जाएगा, तन झूमेगा और मन गीत गाएगा। राम सुंदर मेरी किस्मत चमकाएंगे, राम आएंगे। जय श्री राम। जानकी बैठे मेरे सीने में, राम जानकी बैठे हैं मेरे सीने। देखो लो मेरे दिल के नगीने में, देखो लो मेरे दिल के नगीने में, राम जानकी बैठे हैं मेरे सीने में। भक्ताला अगाध महिमा तुझी माऊली वारी संकटाला। आई कृपा करी माझ्यावरी जागावी गो रात्र सारी, आई कृपा करी माझ्यावरी जागावी गो रात्र सारी। आज गोंधळाला ये गोंधळ मांडला भवानी, गोंधळाला ये गोंधळ मांडला गवानी, गोंधळाला ये उद 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 उद
गळ्यात घालून कवड्याची माळ पायात बांधली चाळ हातात पडली तुला आवडी वाजवी तो संबळ त्याच्या लेतून आली तूच जगन्माता भक्ती दाटून येते आई नाव तुझे घेता कृपा करी माझ्यावरी जागवी तो रातसारी आई कृपा करी माझ्यावरी जागवी तो रातसारी आज गोंधळाला गोंधळ मांडला भवानी गोंधळाला गोंधळ मांडला भवानी गोंधळाला उदो 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 आई अंबाई बाई तुझ्यानी पाया लागते आई अंबाई बाई तुझ्यानी पाया लागते जोगवा मागते अंबाई जोगवा मागते 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 आई अंबे तुझं लेकरू रानवनात चुकलं वासरू वापराला तुझावी आई